नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. TCS पॅटर्न नुसार आता येणारे तलाठी भरती आपली जी होते तर 2019 मध्ये जी तलाठी भरती TCSच्या माध्यमातून झाली त्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या पेपर्स मधील गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांच्या प्रश्नांचे अनालिसिस आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करत आहोत. मागचा व्हिडिओ मी 2 जुलै 2019 रोजी जो पेपर झाला त्याच्यातलं गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न मी त्या ठिकाणी घेतले होते. आज आपण 3 जुलै 2019 रोजी जो पेपर झाला आहे त्यामधील गणित आणि बुद्धिमत्तेचे पेपर आपण या ठिकाणी त्याचं विश्लेषण आपण घेणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, TCS ची प्रश्न विचारण्याची एक स्टँडर्ड पद्धत आहे आणि जर मागच्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही आधार घेतला तर नक्की तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न कसे विचारले जातात याची आयडिया येईल आणि मग तुम्हाला त्या अनुषंगाने तुमचा वेळ वाचवता येईल आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. चला तर मग आपण सुरू करू. पहिला प्रश्न आपल्या समोर आला आहे तो म्हणजे वगळलेली संख्या आपल्याला शोधायची, म्हणजे संख्या मला पूर्ण करायची आहे. खूप स्टँडर्ड प्रश्न प्रकार आहे हा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय उरलेले 2 4 5 दिवस जे पण तुमचे आहेत, वर्ग घन नंतर मूळ संख्या करून ठेवा. अल्फाबेट्स तुम्हाला सांगतो मी 26 अक्षरांवर तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जाणार आहे, नक्की विचारले जातात TCS मध्ये. तर तुम्ही गेल्या परीक्षेमध्ये गेल्या तुम्ही रफ पेपर तुम्हाला जो भेटतो त्याचा वापर करून तुम्ही सुरुवातीला A to Z पर्यंतचे अल्फाबेट्स लिहून ठेवा, त्यांच्या अक्षरांचे नंबर्स लिहून ठेवा. असं तुम्ही करू शकतात. पाठांतर असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. आता या ठिकाणी बघा, हा 20चा वर्ग आहे, हा 21चा वर्ग आहे, हा 22चा वर्ग आहे. तर या शृंखलेमध्ये पुढचं येणारं पद हे 23च्या वर्गा एवढं असायला पाहिजे आणि 23चा वर्ग 529 आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक D हे येणार आहे. जर तुमचे वर्गपाठ असतील तर जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की प्रत्येक प्रश्न हा 4 ते 5 सेकंदात सॉल्व्ह होणारा प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला. पण कदाचित तुम्हाला पुढे असा एखादा प्रश्न येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदाचा वेळ लागेल. तर मग या ठिकाणी जे तुम्ही 20-25 सेकंद वाचवलेले आहेत तर त्या प्रश्नाला अलॉट करता येतील. म्हणजे त्या प्रश्नाचे 30 सेकंद आणि या प्रश्नामध्ये वाचवलेले पुन्हा 25 सेकंद असे 55 सेकंद तुम्हाला मिळून जातील. या प्रकारचं मॅनेजमेंट आपल्याला जर जमलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने खूप फुल एनर्जीने आनंदी राहून आपण त्या प्रश्नाला आपण न्याय देऊ शकतो. आता बघा, नक्कीच हा प्रश्नाला थोडासा वेळ लागणार आहे. एक कार अ ठिकाणाहून ब ठिकाणाकडे जाते. म्हणजे समजा हे अ ते ब असे दोन ठिकाण आहेत. एक कार जाते, इकडे जाताना अ पासून ब ला एक कार पण जाते. तिचा वेग 50% जास्त आहे. कशापेक्षा? दुचाकीपेक्षा. म्हणजे इथं दुचाकी जाते बघा त्याच ह्याच्याने. तिचा 50% वेग जास्त आहे. कोणाचा? कारचा. आणि दुचाकी कार पासून किती किलोमीटर अंतरावर आहे? 120 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे दुचाकी आणि कार यांच्यातलं हे अंतर 120 किलोमीटरचं आहे. 120 किलोमीटरचं आहे. दोघं बस स्थानाकडे चाललेत आणि दोघं वाहनं जे आहेत ते बी ला एकाच वेळी पोहोचतायत. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तर अ आणि ब मधलं अंतर आपल्याला शोधायचंय. म्हणजे बघा, इथून ते इथपर्यंतचं अंतर माहिती नाही, ते आपण x किलोमीटर मानून घेऊ. आणि वेग कसा आहे बघा, याचा जर वेग 100 आपण x मानू, किलोमीटर प्रति तास असेल तर हा 150 x किलोमीटर प्रति तास असणार आहे, कारण 50% जास्त आहे. आता आपण इथं एक मी 100च का घेतला बघा, टक्केवारीमध्ये या ठिकाणी संबंध आपल्याला दिलाय. तर याला आपण डी मानून घेऊ, डी किलोमीटर मानून घेऊ. एक्स पुन्हा पुन्हा रिपीट होईल म्हणून. आता आपल्याला सूत्र माहिती आहे बघा. सूत्र काय माहिती आहे आपल्याला? काय शोधायचं? अंतर शोधायचंय आपल्याला. डी शोध अंतर. आता इथपर्यंत त्यांना दोघांना सारखाच वेळ लागतोय. म्हणजे मला सांगा, दुचाकी किती अंतर कापणार आहे? डी भागीला 100 एक्स म्हणजे एवढा वेळ. याला लागणारा वेळ हा कारला लागणारा 120 अधिक डी भागीला 150 एक्स, हे दोघं बरोबर असतील. कारण कार हे पूर्ण अंतर 120 अधिक डी एवढं अंतर ज्या वेळात पार करते तेवढंच अंतर दुचाकी पार करते, तेवढ्याच वेळात दुचाकी पार करते. म्हणजे हा दुचाकीचा वेग आहे बघा. दुचाकीचा वेळ बरोबर कारचा वेळ. हे समजून घ्या, कारचा वेळ. दोघं वेळ सारखे आहेत. आणि वेळ कसं काढतो आपण? अंतर भागीला वेग.
आता बघा इकडचा x इकडचा x कॅन्सल होऊन जाईल दोघं ठिकाणी म्हणून. नंतर 50 दुने 100 आणि 50 त्रिक 150. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय भेटेल? हा 3 इकडे d ला गुणेल 3d बरोबर हा 2 इकडे गुणेल ह्या कंसात 120 अधिक d. ओके, सो 3d बरोबर 240 अधिक 2d. तर हा 2d इकडे आल्यानंतर d बरोबर 240 भेटलं. पण 240 आपलं उत्तर येणार नाही. आपल्याला आता ही d ची किंमत 240 झालं. आपल्याला अ आणि ब मधलं एकूण अंतर काढायचंय. तर 120 अधिक 240 म्हणजे आपलं एकूण अंतर 360 किलोमीटर येणार आहे, जो पर्याय क्रमांक सी आहे. आता नक्कीच या प्रश्नाला थोडासा वेळ लागला. तो मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही वाचवलेला वेळ होता. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे मी इथे डायग्राम तुम्हाला काढून दिले. पुढचा प्रश्न बघा. एका वर्षात 30 दिवसांच्या 31 दिवसांच्या महिन्यांची संख्या आणि 30 दिवसांच्या महिन्यांची संख्या. मी नेहमी सांगत असतो बघा, कॅलेंडरमध्ये मी नेहमी या गोष्टीची चर्चा करतो. आता बघा कॅलेंडरमध्ये आपल्याला 2 वर्ष भेटतात. 365 म्हणजे साधारण वर्ष आणि लीप वर्ष. आता 3100 महिने कुठले कुठले आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सो 31 दिवसांच्या महिन्यांची संख्या 7 आणि 30 दिवसांच्या महिन्यांची संख्या 4च आहे. कारण एक महिना फेब्रुवारी हा एक तर 28 किंवा 29 आहे. साधारण वर्षाचा 28, लीप वर्षाचा 29, म्हणून तुमचं उत्तर 7-4 येणार आहे. फक्त 3 ते 4 सेकंदात हा प्रश्न होणार आहे. पुन्हा आपण बघा, जर आपल्याला अडचण आली तर लहानपणापासून आपण हे उंचवटे आपण शिकलो आहेत कॅलेंडरमध्ये. वरती आला तर 31चा महिना, खाली गेला तर 30 किंवा 28चा महिना. पण हे विसरायचं नाहीये. तुम्ही जर 31चे 7 मोजले तर आपसुकच आपल्याला 5 महिने 30चे वाटतात, पण 30चे 4च महिने आहेत. कुठले कुठले तुम्ही चेक करून घ्या. बघा एप्रिल आहे, जून आहे, सप्टेंबर आहे आणि नोव्हेंबर आहे. पुढचा प्रश्न बघा. 15च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता बघा याच्यासाठी मी तुम्हाला थोडस संदर्भ देईल. दिलेल्या गटांत विषम संख्या असतील, म्हणजे संख्यांची संख्या जर विषम असेल आणि संख्या अंकगणितीय श्रेणीत असतील तर मधली संख्या गटाची सरासरी असते. उदाहरणाखातर इथे दिलंय बघा 45, 48, 51, 54 आणि 57. आता ह्या संख्यांमधली वाढ 3-3 ची आहे. संख्या 45 3 ने वाढला 48 झाला, 48 3 ने वाढला 51 झाला, 51 3 ने वाढला 54 झाला आणि 54 3 ने वाढला 57 झाला. म्हणजे अंकगणितीय श्रेणीमध्ये. बरं संख्यांची संख्या किती आहे? 5 आहे, म्हणजे विषम आहे. तर त्यावेळेस बरोबर मधली संख्या ही तुमची सरासरी असते. आणि ती मधली संख्या काढण्यासाठी n+1/2 वी संख्या, म्हणजे इथं 5 संख्या होत्या तर 5+1/2 म्हणजे 5+1 2 6/2 म्हणजे 30 5+1 6/2 तिसरी संख्या ही मधली संख्या यायला पाहिजे. बघा इथं आली बघा. ही पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. कुठून पण मोजा तुम्ही, डावीकडून मोजा किंवा उजवीकडून मोजा. मग आपल्याला इथं म्हटलंय बघा 15च्या पहिल्या 45. मग पहिल्या 45 म्हणजे एकूण संख्या किती असणार आहे? त्याच्यामध्ये 45 असणार आहे. मग मधली संख्या आपल्याला काढता येईल का? मधली संख्या कितव्या क्रमांकाची असेल? मधली संख्या कितव्या क्रमांकाची असेल? 45 अधिक 1/2 म्हणजे 46/2 म्हणजे 23वी संख्या ही मधली संख्या असेल. आणि मित्रांनो प्रत्येक संख्या ही कोणाच्या पटीत असणार आहे? 15च्या पटीत असणार आहे. म्हणून 23वी संख्या देखील 15च्या पटीत असेल. म्हणून तुमची अपेक्षित सरासरी बरोबर 15 गुणिला 23. करून टाका गुणाकार. 15 त्रिक 45 4 4, 15 दुने 30 आणि 4 34, 345 तुमचं उत्तर येणार आहे. खूप सुंदर नियम आहे हा. नियम लिहून घ्या. तुम्ही जर तुमच्या पद्धतीने केलं की पहिली संख्या 15, मग नंतर 30, 45, 60 अशा तुम्ही 45 संख्या लिहिल्या, मग त्यांची बेरीज केली, मग त्याला 45 ने भागितलं, खूप वेळ निघून जाईल. हेच अपेक्षित त्याच्यामध्ये होतं. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला संख्यामाला पूर्ण करायची. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं वर्ग घन पाठच पाहिजे. हा 10चा घन 1000, हा 9चा घन आहे, हा 8चा घन आहे आणि हा 6चा घन आहे. म्हणजे गाडलेला 7चा घन असायला पाहिजे. 7चा घन 343 आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न बघा. एक आपण पहिली संख्यामाला पूर्ण केली, तो 5 सेकंदात केला. संभाव्यतावरचा प्रश्न 31 दिवसांचा महिने आणि 30 दिवसांचे महिने, याला पण 5-7 मिनिटाचा वेळ लागेल. आणि हा पुन्हा प्रश्न ज्याच्यामध्ये 3 ते 4 सेकंदामध्ये तुमचं काम होतंय.
म्हणजे नक्कीच तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहे 25 प्रश्न, त्यामध्ये तुमचे 7 ते 8 प्रश्न असे असणार आहे की ते तुम्हाला 5-5 सेकंदात करता येतील. ओके. पुढचा प्रश्न बघा, इथं थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. ए, बी, सी एकत्र तिघ जण एक काम एकत्र 18 दिवसात पूर्ण करतायत. ए ला एकट्याला 36 दिवस लागतात, बी ला 60 दिवस लागतात. आता बघा, ही आपली स्टँडर्ड पद्धत आहे. मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओज मध्ये सांगितलंय. तिघांचे दिवस काम करण्याचे दिवस 18, ए ला काम करण्यासाठी 36 आणि बी ला काम करण्यासाठी 60 असं लिहून टाकलं आपण. सर्वांचा लसावी काढा. लसावी त्यांचा 180 युनिट्सचं काम करतायत. मग एका दिवसात बघा कसं काम त्यांच्याकडनं होतंय. तिघं मिळून जर काम करतात, 18ला जर 10 ने गुणलं तर 180 भेटणार आहेत. म्हणजे तिघं मिळून एका दिवसात 10 युनिट करतात. ए एकटा 5 युनिट करतो. 36ला 5 ने गुणलं तर 180 भेटतील. बी एकटा 3 युनिट करतो. आता बघा, सी ची क्षमता आपल्याला काढता येईल इथं. या तिघांच्या गटाने 10 युनिटचं काम केलंय. त्याच्यात 5 युनिट ए चे आहेत, 3 युनिट बी चे आहेत, म्हणजे 8 झाले. तर नक्कीच 2 युनिटचं काम सी एका दिवसात करतोय. झालं मग. तो जर एका दिवसात 2 युनिट करतोय तर 180 युनिट करायला त्याला 180 भागीला 2 म्हणजे 90 दिवसांचा वेळ लागायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक डी तुमचा आहे. येस माय डिअर फ्रेंड्स. चला पुढचा प्रश्न बघा. सांकेतिक भाषेत सांगितलं प्रमाणे तसं होतंय बघा. सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला इथं सोप्यात सोपं कसं करता येईल बघा. रेडिओचा आर चा पुढचा एस आहे. म्हणजे प्रत्येक अक्षराचं पुढचं अक्षर घेतलं गेलंय का बघा बरं. ए च्या पुढचा बी आहे, डी च्या पुढचा ई आहे. व्हेरी गुड. लॉजिक समजलंय आपल्याला. म्हणजे प्रत्येकाचं पुढचं अक्षर घेतलं. म्हणजे टी चं पुढचं अक्षर यू आणि ई चं पुढचं अक्षर एफ. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात यू ने व्हायला पाहिजे, शेवट एफ ने व्हायला पाहिजे. पर्यायांकडे नजर टाका. बघा, याचा शेवट एफ ने होत नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही. बाकीच्यांच्या सर्वांचं होतं. आता शेवटून बघा, जर आपण बघितलं एम एन चा पुढचा काय होतो ओ, म्हणजे मला शेवटी ओ एफ पाहिजे. शेवटी इथं एम एफ दिसतोय म्हणजे हे होणार नाही. सुरुवातीला काय पाहिजे, ई चा पुढचा काय पाहिजे एफ, म्हणजे माझी सुरुवात यू एफ ने व्हायला पाहिजे आणि शेवट ओ एफ ने व्हायला पाहिजे. इथं यू डी ने सुरुवात होते. हा पण गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए यायलाच पाहिजे. हा जो मधला जो अक्षरांचे कोड शोधण्याचा वेळ माझा वाचतोय, तर इतकं स्मार्ट वेने तुम्हाला हे करायचंय, लक्षात घ्या. इतकं स्मार्ट वेने आणि ते सहज जमण्यासारखं आहे. पुढचा प्रश्न बघा. एका महिलेच्या पर्समध्ये 50 पैशांनी 1 रुपयाची नाणी होती. एकूण नाण्यांची संख्या 120 आहे आणि त्यांची रक्कम 100 रुपये आहे. तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. आता विचारलं काय, 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या. तर पर्याय उचला बघा. 1 रुपयाचे जर मी नाणे 90 जर घेतले तर 50 पैशाचे नाणे हे 30 असणार आहे. कारण नाण्यांची संख्या 120 होते. ओके, ही संख्येवर आपण काम करू. संख्या आणि आता रक्कम किती तयार होईल बघा. 1 रुपयाचे 90 नाणे घेतले तर 90 रुपये तयार होतील आणि 50 पैशाचे 30 नाणे घेतले तर 15 रुपये तयार होतील. या दोघांची बेरीज केली तर ती 105 होते. पण आपल्याला रक्कम 100 दिली होती म्हणजे 90 उत्तर तुमचं येणार नाही. ओके. मग आता मी दुसऱ्या पर्यायावर जातो. पर्याय क्रमांक सी मी उचलतो. मी नेहमी पर्यायांवरून प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा पर्याय क्रमांक 4 ला प्राधान्य द्या असं मी म्हणतो. तर ते योग्यच आहे बघा. 1 रुपयाचे जर मी 80 नाणे घेतले तर 50 पैशाचे 40 नाणे होणार आहेत. म्हणजे त्यांची टोटल 120 व्हायला पाहिजे. रक्कमेवर या 80 नाणे जर मी घेतले 1 रुपयाचे तर 80 रुपये होतील आणि 50 पैशाचे 40 नाणे घेतले तर ते 20 रुपये होतील. 80 अधिक 20 जर तुम्ही केले तर 100 होतात आणि तेवढीच रक्कम आपल्याला होती. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी असायला पाहिजे. हा बेनिफिट आहे बघा. जर तुम्ही खालच्या पर्यायाने सुरुवात केली तर तुम्हाला दुसऱ्या ट्रायल मध्येच उत्तर भेटून जाईल. वरच्या पर्यायाने मी सुरुवात केली असती तर मला तिसरं ट्रायल घ्यावं लागलं असतं आणि माझा अजून 2-5 सेकंदाचा वेळ जास्त गेला असता. पुढचा प्रश्न बघा. एक फळ विक्रेता 100 केळी विकून 20 केळ्यांच्या विक्री किमती एवढी नफा कमवतो. आता बघा, नफा कसा काढला जातो आपला. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी. आता त्याचा नफा किती आहे, त्याचा 20x मानू आपण. केळ्यांची विक्रीची किंमत x मानू आपण. बरोबर, तो किती विकतोय, 100x विकतोय. तर किती खरेदी केल्या होत्या त्या माहिती नाही आपल्याला. तर खरेदी केलेले काढून घेऊ आपण. सो खरेदी केलेले काय होतील, हा 20 इकडे जाताना वजा होईल, खरेदी इकडे जाताना बेरीज होईल म्हणजे 80x भेटला.
आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा भागीला खरेदी गुणिला 100. सो निव्वळ नफा त्याचा झालाय 20x एवढा, खरेदी त्याची होती 80x गुणिला 100. 0 x कॅन्सल झाला, 20 21 20 चोक 80 आणि 1/4 म्हणजेच किती होतो 25%. सो त्याला 25% नफा या व्यवहारामध्ये झालाय. नफ्या तोट्यावरचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न देखील नफ्या तोट्यावरचा बघा. एक व्यापारी प्रत्येकी 2000 रुपयामध्ये घड्याळीची विक्री करतोय. जर एका घड्याळीवर त्याला 25% नफा होतोय आणि दुसऱ्या घड्याळीवर त्याला 20% तोटा होतोय. ओके, तर तर त्याला काय झालं असेल आपल्याला ते विचारलंय. आता बघा, घड्याळींची विक्री किंमत सारखी आहे. तर विक्री किंमत सारखी आहे तर बघा काय करू शकतो आपण. 125 100 125 भेटले त्याला पहिल्या ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 100 किती भेटले 80 भेटले. जर आपण गुणाकार करून टाकला बघा यांचा, म्हणजे आपण असं मानू की 100 रुपयावर त्याचं हे काम चाललेलं आहे. 100 कॅन्सल होईल, हा पण कॅन्सल झाला. 2 चौक 8 आणि 2 पंचे 10, 5 1 5 हे किती झाले 25 आणि 25 चौक 100, म्हणजे त्याला 100 रुपयाचा तोटा व्हायला पाहिजे. 100 रुपयाचा तोटा व्हायला पाहिजे. समजा या पद्धतीने तुम्हाला समजत नाहीये तर बघा, दोघं वस्तूंची विक्री किंमत सारखी आहे. विक्री किंमत सारखी आहे म्हणजे ही पण वस्तू 2000 ला विकली आहे, दुसरी पण वस्तू 2000 ला विकली आहे. पण पहिल्या ह्याच्यामध्ये किती नफा होतोय 25% नफा. आता 25% नफा म्हणजे काय, 100ची वस्तू 125 ला विकली जाते. आता ही विकलीच गेली आहे 2000 रुपयाला, तर हा किती असेल. तिरकस गुणाकार जर केला तुम्ही तर 2000 गुणिला 100 भागीला 125, भाग द्या 25 ने, 25 5 25 6 25 8 200, हा 0, 5 1 5 16 5 80, म्हणजे पहिल्या वस्तूची खरेदी किंमत ही आली 1600 रुपये. ओके, 1600 रुपये आली बघा. 1600 वर 25% म्हणजे 400 रुपये त्याला नफा भेटतो. आता इथं विक्री किंमत तुमची 2000 आहे पण तोटा झालाय. तोटा म्हणजे काय, 100ची वस्तू 80 ला गेली, दिली ऍक्च्युली तुम्ही 2000 ला आहे, तर ही किती असेल क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा, 2000 गुणिला 100 भागीला 80, हा 0 0 कॅन्सल झाला, 8 ने भाग द्या, 8 1 8 8 2 16, खाली उरले 4, 8 5 40, 0 म्हणजे 2500 रुपयाला. म्हणजे याची खरेदी किंमत 2500. जर तुम्ही बघितलं एकूण खरेदी किंमत यांची 4100 होते, विक्रीतून 4000 रुपये भेटतायत, म्हणजे 100 रुपयाचा तोटा होतोय. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक डी येणार आहे. येस. पुढचा प्रश्न बघा, सरासरी काढा. हा फार स्टँडर्ड प्रश्न आहे बघा, TCS मध्ये विचारला जाणारा. बेरीज करावी लागेल आपल्याला ह्या संख्यांची. बेरीज करा, 4 अधिक 5 9, 9 आणि 5 14, 14 आणि 6 20, 20 चा 0, चला 2, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 33, म्हणजे 330 आणि 6 संख्या आहे, भागून टाका, तुमचं उत्तर 55 येणार आहे. 6 पंचे 30, खाली उरले 3, 6 पंचे 30. येस. एक पासा फेकला असता 7 येण्याची संभाव्यता किती. आता बघा, एक पासा फेकला असता तुम्हाला 1 2 3 4 5 एवढंच भेटतं, याच्या व्यतिरिक्त काहीच भेटत नाही. आणि आपल्या अपेक्षित घटना कशा बघा, संभाव्यता कशी होते, संभाव्यता बरोबर अपेक्षित घटना भागीला एकूण घटना. जर तुम्ही पासा फेकला तर तुम्हाला काय काय भेटते, 1 किंवा 2 3 4 5 6. आता माझी अपेक्षित घटना घडतच नाहीये, एकूण घटना 6 आहेत पण त्याच्यात अपेक्षित घटना एक पण नाहीये, म्हणजे 0 भागीला 6 म्हणजे 0. जी घटना घडणारच नाही त्याची संभाव्यता 0 येते, लक्षात घ्या. आता बघा, इथं प्रश्न आपल्याला विचारला, एक विशिष्ट पुरुषांची संख्या एक काम 60 दिवसात पूर्ण करते, आणखी 8 पुरुषांसह ते काम 10 दिवसा आधी पूर्ण झालं असतं. म्हणजे किती दिवसात पूर्ण झालं असतं, 50 दिवसात पूर्ण झालं असतं. म्हणजे काय, जर पहिल्यांदा मी X पुरुष मानतोय तर नंतर X अधिक 8 पुरुष जर काम केले असते तर सुरुवातीला पुरुषांची संख्या किती. आता बघा, हे सूत्र आपण मॅन्डेसचा जो फॉर्म्युला वापरतो, M1 D1 T1 भागीला W1 बरोबर M2 D2 T2 भागीला W2. म्हणजे M1 लोक W1 काम दररोज T1 तास काम करून D1 तासात संपवत असतील आणि M2 लोक W2 काम T2 तास काम करून D2 दिवसात संपवत असतील तर त्यांचा संबंध या सूत्राने दर्शवला जातो. पण समजा दोघं गटांमध्ये काम करणारं स्वरूप जर सारखं असेल, पहिल्या गटात जेवढं काम होतंय तेवढंच जर दुसऱ्या गटात असेल
तर हा W1 आणि W2 कॅन्सल होऊन जातो. तुमचा फॉर्म्युला उरतो M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये ते एका दिवसामध्ये किती तास काम करतायत हे काही मेन्शन केलं नाही, म्हणजे हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपला फॉर्म्युला फक्त उरणार आहे बघा M1 D1 इज इक्वल टू M2 D2. चला टाकूया किमती. सुरुवातीला X पुरुष होते, ते 60 दिवसात काम करतात म्हणून X गुणिला 60. नंतर पुरुषांची संख्या झाली X अधिक 8 आणि ते 50 दिवसात काम पूर्ण करतात. सॉल्व्ह करा बघा. 60X बरोबर 50 ने गुणून टाका कंसातील प्रत्येक पदाला. 50X गुणिला 8 गुणिला 50 म्हणजे किती झाले 400. तर हा इकडे येताना वजा होऊन जाईल. 60X वजा 50X बरोबर 400, म्हणजे याचा अर्थ 10X बरोबर 400. तर X ची किंमत किती झाली 40. आता बघा सुरुवातीला पुरुष किती होते ते विचारलं आणि सुरुवातीला पुरुषांची संख्या आपण X मानली आहे, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक A असणार आहे. नेहमीच्या टाईपचा प्रश्न आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं पण केलंय. 10 दिवस आधी हा शब्द वापरायची म्हणजे तुम्हाला वाचायची गरज आहे. बऱ्याच वेळेस आपण फक्त ज्या संख्या असतात त्या उचलतो आणि त्यानुसार काम करतो आणि मग उत्तर येत नाही, मग पुन्हा पुन्हा आपण तेच करत असतो. तर त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू नका. 2च ओळींचा प्रश्न आहे. पूर्ण प्रश्न वाचा, प्रत्येक शब्दाला मान द्या. पुढचा प्रश्न बघा. जेव्हा एका संख्येच्या 30% दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले जातात, तर दुसरी संख्या ही 1/पंचमांशने वाढते. आता बघा पहिली संख्या आणि दुसरी संख्या शेकडेवारीचा संदर्भ आहे, म्हणून मी पहिली संख्या 100X मानतो आणि दुसरी संख्या 100Y मानतो. आता काय म्हणतो, एका संख्येच्या 30%. आता या संख्येच्या 30% जर घेतलं तर ते 30X होईल. दुसऱ्या संख्येमध्ये मिळवले असतात, म्हणजे मग 30% हे दुसऱ्या संख्येमध्ये मिळवलं, 100Y मध्ये मिळवलं, तर आपल्याला काय म्हणतोय, दुसऱ्या संख्येच्या 1/पंचमांशने वाढते. आता याचं 1/पंचमांश किती होईल बघा. 100Y चा 1/पंचमांश म्हणजे 20Y. तर एवढी ती वाढते, म्हणजे बेरीज करावी लागेल, म्हणजे 100Y अधिक 20Y. आणि आपल्याला काय विचारलंय, पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर. म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर काय बघा. अपेक्षित उत्तर जे पाहिजे आपल्याला ते 100X भागिला 100Y पाहिजे. म्हणजे 100 जर कॅन्सल झालं तर आपल्याला फक्त X भागिला Y हेच आपल्याला अपेक्षित आहे. आता बघा इथं या 100 अधिक Y अधिक 20Y म्हणजे किती झालं 120Y. किंवा तुम्ही काय करू शकतात, इकडचा 100Y इकडचा 100Y कॅन्सल, 30X बरोबर 20Y. तर X भागिला Y हा Y इकडे घेऊन घ्या आणि हा 30 इकडे गुणाकार आहे, तर तो 20 ला भागाकारात जाईल. 0 0 कॅन्सल झाला. X भागिला Y आलं 2/3. 2/3 म्हणजे 2/3. तुमचा अचूक क्रम हा 2/3 आहे, पर्याय क्रमांक C. येस. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, शेकडेवारीचे वरचे प्रश्न करायचे तर सुरुवातीच्या किमती 100 माना. 100 मानणं शक्य नसेल तर त्या 100ला X आणि Y जॉईन करा. पुढचा प्रश्न बघा, सरासरी वरचा आहे. 15 विद्यार्थी असलेल्या वर्गाचे सरासरी वय 20 आहे. मग आता 15 विद्यार्थ्यांचं एकूण वय तुम्हाला काढता येईल. 15 विद्यार्थ्यांचे एकूण वय, चला करा. 15 विद्यार्थ्यांचे एकूण वय आपल्याला म्हणता येईल की विद्यार्थी संख्या गुणिला सरासरी 20 बरोबर किती झाले 300. जर वर्ग शिक्षकाचे वय मिळवले आणि 20 वर्षाच्या एका विद्यार्थ्याला वगळले, तर सरासरी वय 1 ने वाढतं. सरासरी वय कितीने वाढतं बघा, 1 ने वाढतं. म्हणजे व्यक्तींची संख्या बदलत नाहीये, व्यक्तींची संख्या तेवढीच आहे. व्यक्तींची संख्या बदलत नाहीये, कारण वर्ग शिक्षक आत येत आहेत आणि त्याच्याऐवजी एक विद्यार्थी जातोय बाहेर. पण सरासरी नवीन सरासरी आता वाढली. आता याच्यातून 20 जर मी वजा केले तर 280 उरतात. आणि शिक्षक याच्यामध्ये ऍड झालेत बघा, शिक्षक याच्यात ऍड झाले. म्हणजे या 15 व्यक्तींचं आता एकूण वय किती झालं 280 अधिक शिक्षक. हा बरोबर. कसं काढता येईल आपल्याला आता 15 गुणिला 16. 15 गुणिला 16 का केलं, आता सरासरी सॉरी 15 गुणिला 21 करावं लागेल, कारण पूर्वीची सरासरी किती होती तुमची 20 होती. पूर्वीची सरासरी 20 होती, तर ती आता किती होऊन जाणार आहे 21 होणार आहे. ओके, चला गुणाकार करा मग. 15 1 15 चला 1 15 दुने 30 आणि 1 31. सो 280 अधिक शिक्षकाचे वय बरोबर 315. तर शिक्षकांचे वय तुम्हाला जर काढायचे असतील
तर 315 वजा 280. 315 मधून जर 280 वजा केले तर तुमचं उत्तर 35 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक बी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. येस माय डिअर फ्रेंड्स. पुढचं बघा, खूप सुंदर प्रश्न आहे बघा. 351 प्रौढ असणाऱ्या गावात प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे एक कार आणि एक मोटरसायकल किंवा दोन्ही आहेत. आता बघा, असं म्हटल्याबरोबर आपण या ठिकाणी एक दोन वर्तुळे एकमेकाला ओव्हरलॅप करू. कार असणारे किती आहेत? प्रौढ 331 लोकांकडे कार आहेत. म्हणजे हा जर पहिला वर्तुळ मी कारचा दिला त्याच्यात 331, म्हणजे हा पूर्ण इथपर्यंतचा वर्तुळ हा 331 यायला पाहिजे. आणि मोटरसायकल, ओके, मोटरसायकल वाले किती आहेत? मोटरसायकल वाले 45 आहेत. म्हणजे हा मोटरसायकलचा भाग 45. आता हा भाग काय दर्शवतोय? हा भाग असं दर्शवतोय की ज्या लोकांकडे मोटरसायकल पण आहे आणि कार पण आहे. आता एकूण प्रौढ किती होते लक्षात घ्या. एकूण प्रौढ 351 होते. पण 331 आणि 45 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला भेटते बघा 376. 376 मधून हे वजा करून टाका. याचा अर्थ 25 व्यक्तींकडे कार पण आहे आणि मोटरसायकल पण आहे. मग आपल्याला काय विचारले, किती मालकांकडे कार आहे पण मोटरसायकल नाही. हा जो एरिया आहे हा काय दर्शवतोय आपल्याला? असे व्यक्ती की ज्यांच्याकडे फक्त कार आहे, मोटरसायकल नाही. मग 331 मधून हे 25 वजा करावे लागतील, म्हणजे आपलं उत्तर 306 येणार आहे. 306 व्यक्तींकडे कार आहे पण मोटरसायकल नाही, कारण त्या मोटरसायकलच्या वर्तुळाच्या बाहेर आहे. आता ही जागा भरायची राहिली असती तर ही 20 ने भरली असती मी, कारण 25 आणि 20 यांची टोटल 45 व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला ब पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे असं म्हटलंय. म्हणजे याचाच अर्थ असा की आणि ब यांच्या वयातला फरक 4 आहे आणि त्यांच्या वयांच्या वर्गातील फरक 80 दिलाय. म्हणजे चा वर्ग वजा ब चा वर्ग बरोबर 80 दिलाय. आणि आपल्याला विचारलंय आणि ब यांच्या वयांची बेरीज किती असं आपल्याला विचारलंय. आता बघा, सूत्र तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग चला वापरा आता. वर्ग वजा ब वर्ग बरोबर पहिल्या कंसात अधिक ब आणि दुसऱ्या कंसात वजा ब. मग हा किती दिलाय तुम्हाला? 80 बरोबर. अधिक ब तर मला काढायचा आहे आणि वजा ब तुम्हाला माहिती आहे 4. याचाच अर्थ आणि ब यांच्या वयांची बेरीज 80 भागिले 4 म्हणजे 20. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक बी यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. हा वेळवेग अंतरावरचा आहे. वेळवेग अंतरासाठी आपल्याला माहिती आहे आपण सूत्र काय वापरतोय? वेग बरोबर अंतर भागिला वेळ. इथं काय दिलंय बघा, 9 तासांमध्ये 61 किलोमीटर अंतर कापले. म्हणजे 61 किलोमीटर हे अंतर होतं आणि ते किती वेळात पार करण्यात आलंय? 9 तासात पार केलं गेलंय. बरं, याच्यातला काही प्रवास तासी 9 किलोमीटर वेगाने सायकलने केलाय आणि काही प्रवास हा पायी केला गेलाय. तर आपल्याला सायकलने केलेला प्रवास आपल्याला विचारलाय. आता बघा, सायकलीचा त्याचा वेग काय होता? सायकलचा वेग तासी 9 होता, 9 किलोमीटर प्रति तास. म्हणजे पर्यायांकडे एक तिरकी नजर टाका. अशा पर्यायाला चॉईस करा की जो 9ने पूर्ण भाग जातोय. 9ने पूर्ण भाग जाणारी संख्या ही 45 येणार आहे, म्हणून तुमचं उत्तर येईल. बघा, 45 जर किलोमीटर त्याने सायकलने प्रवास केला तर म्हणजे इथं 5 तास लागला. उरलेले 16 राहतील. 61 मधून 45 गेले 16. तासी 4 किलोमीटर वेगाने पार केलं तर हे 4. दोघांची बेरीज 9 तास त्या ठिकाणी बरोबर येत आहे. पुढचा प्रश्न बघा. हा फार फेवरेट प्रश्न आहे. TCS चा फेवरेट प्रश्न आहे. आपल्याला याच्यातली चुकीची संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय बघा, 34 पासून 28 वर गेले तर संख्या 6 ने कमी होते. नंतर 28 वरून 22 वर गेले तर पुन्हा संख्या 6 ने कमी होते. 22 वरून 18 वर गेले तर संख्या इथं 4 ने कमी होते. म्हणजे इथं पण 6 ने कमी केली असती तर इथं 16 यायला पाहिजे होते. पुन्हा 16ला जर तुम्ही 6 ने कमी केले असते तर इथं 10 आले असते. म्हणजे गडबड 18 मध्येच आहे, म्हणून चुकीची संख्या 18 असणारे पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचा प्रश्न बघा. संभाव्यतावरचा प्रश्न हा TCS चा फार फेवरेट प्रश्न आहे. एका दागिन्याच्या दुकानात, म्हणजे हा संभाव्यतावरचा तिसरा प्रश्न आपण बघतोय.
50 हार आहेत, त्याच्यापैकी 10 हार अस्सल आहेत, अस्सल हिऱ्याचे आहेत. तर यादृच्छिक पद्धतीने निवडले असता ग्राहकाला हिऱ्याचा सेट निवडण्याची संभाव्यता किती? आता हिऱ्याचे बघा, संभाव्यता सूत्र काय? अपेक्षित घटना भागीला एकूण घटना. हिऱ्याचे हार किती आहेत? 10 आहेत. किती पैकी? 50 पैकी. संपला ना विषय. 50 10 भागीला 50 म्हणजे 1/5. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, रेखाने 93 गुण मिळवले आणि ते एकूण गुणांच्या 50% आहेत. तर परीक्षेतील कमाल गुण म्हणजे जास्तीत जास्त गुण. परीक्षेतील कमाल गुण शेकडेवारीमध्ये 100% होतात. मग 93च्या डबल जर तुम्ही केलं तर 186 तुमचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो भागीदारीवरचा प्रश्न बघा. आणि भागीदारीवरचा प्रश्न जर तुम्हाला करायचा असेल तर नफ्याचं गुणोत्तर हे गुंतवणुकीचं गुणोत्तर आणि कालावधीच्या गुणोत्तरावर तुम्हाला ठरवावं लागतं. आता इथं प्रश्न काय दिलाय बघा, एने 21,000 रुपये प्रारंभिक गुंतवणूकसह एक व्यवसाय सुरू केलाय. काही महिन्यानंतर कोण जॉईन झालाय? बी जॉईन झालाय. किती रुपये? 6,000 रुपये, 36,000. शेवटी वर्षाच्या शेवटी त्यांनी नफा समान वाटून घेतला. वर्षाच्या शेवटी समान नफा वाटून घेतला म्हणजे ए आणि बी चं गुणोत्तर 1:1 असेल. आता बघा, ए आणि बी चं गुणोत्तर कसं काढलं जातं? हे बघा, इन्व्हेस्टमेंट ऑफ ए ची इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा कालावधी, बी ची इन्व्हेस्टमेंट आणि बी चा कालावधी. आता हे सारखं आहे म्हणजे बघा, नफा तोटा सारखा आहे दोघांचा, नफा सारखा आहे, सारखा विभागला आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऑफ ए टाइम ऑफ ए, नंतर इन्व्हेस्टमेंट ऑफ बी टाइम ऑफ बी. तिरकस जर गुणाकार केला तुम्ही, मी इथं घेतो, म्हणजे ए ची इन्व्हेस्टमेंट आणि टी चा वेळ बरोबर बी ची इन्व्हेस्टमेंट आणि बी चा वेळ. ए ने किती रुपये गुंतवले? 21,000 रुपये गुंतवले 12 महिन्यांसाठी. बी ने 36,000 रुपये गुंतवले. किती महिन्यासाठी गुंतवले आपल्याला माहिती नाही, ते काढून घेऊ. सो टी बी ची जर किंमत काढायची असेल तुम्हाला तर 21,000 गुणिला 12 भागीला 36,000. चला संक्षिप्त रूप द्या, 3 0 3 0 कॅन्सल, 12 1 12 12 त्रिक 36, 21 भागीला 3 म्हणजे 7 महिने. म्हणजे बी ने त्याचे पैसे 7 महिन्यासाठी गुंतवले. पण प्रश्न विचारून वाचला का? वाचून घ्या व्यवस्थित. किती महिन्यानंतर बी ए सोबत जोडला? आता वर्षभरासाठी ती भागीदारी होती, 7 महिने बी चं भांडवल होतं, म्हणजे तो 5 महिन्यानंतर भागीदारीमध्ये आलाय. तुमचं उत्तर 7 महिने येणार नाही, तुमचं उत्तर 5 महिने येईल. तो 5 महिन्यानंतर आला आणि मग 7 महिने राहिला. आता हा आकृत्यांवरचा प्रश्न बघा, इथं तुम्हाला दिसतंय ही आकृती आणि ही आकृती यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन झालाय. तो फिरवला गेलाय त्या ठिकाणी. तुम्ही जर फिरवलं त्याला घड्याच्या विरुद्ध काट्याच्या विरुद्ध दिशेने तर तुमचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी येणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2019 मध्ये TCS ने जो पेपर घेतला होता त्याच्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केले. आय होप की तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच समजला असेल. प्रश्न आपले परिचयाचे होते, पण प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत त्याच्यावर फोकस करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. इफ यू आर न्यू टू चॅनल, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे बरेच असं येणाऱ्या सरळ सेवा भरती किंवा MPSC, राज्यसेवा, स्टाफ सिलेक्शन, केंद्र सरकारच्या सर्व परीक्षांच्या ज्या परीक्षा होतात त्यासाठी येणारा गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग आपण या चॅनलवर डिस्कस करतो. नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.